पारितोषिक ग्रुप ग्रांच्या पंचायत खानिवडे आणि त्यानंतर मात्र जे बघतोय आपण सक्षम एंटरप्राइजेस व हॉटेल तानसा मिलन मॅन ऑफ द मॅच मेडल आपल्याला बघायला मिळतंय। तर कॉंग्रॅच्युलेशन्स अजय घरत इज द मॅन ऑफ द मॅच। आपण बघितलं अशीच प्रगती करत राहा आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करत राहा। जाऊया थेट कमेंट्री बॉक्स कडे जिथे मात्र आपल्याला बघायला मिळतील परेश जिकडू यांचा आवाज। नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपण स्ट्राइक वरती आता पाहतोय बिग बॉस या संघाकडून उमेश घरत आणि गोलंदाजी मार्क वरती आयकॉन खेळाडू विशाल पारधी। आता मात्र सेन्सिबल पद्धतीने क्रिकेट खेळलेला आहे। या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने चेंडू धाडलेला आहे, फील्ड होते तोपर्यंत एक धाव मात्र अर्जित केली जाते। उमेश घरत याच्या बॅट मधून निघालेली पहिली धाव संघासाठी। येस आपण एक पारितोषिक अजून सुद्धा देणार आहोत। रोख रक्कम आपण बघायला मिळते 500 रुपयांचं कॅश प्राइज विकास घरत यांना मात्र मी इन्व्हाइट करतोय। सुरेख झेल घेतला आणि नक्कीच मॅच मुवमेंट आपल्याला बघायला मिळाला आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज विकास घरत यांच्यासाठी गुड कॅच। जाऊया कमेंट्री बॉक्स कडे जिथे आहेत परेश जिकडू सर। थँक्यू। आता मात्र डावखुरा फलंदाज स्ट्राइक वरती आपण पाहतोय अविनाश विशाल तो अविनाश। डावखुऱ्या फलंदाजासाठी चांगलीच हवा मात्र आता आपण पाहतोय। हवे का जोर जो आहे तो नक्कीच डावखुऱ्या फलंदाजासाठी आता योग्य वाटतो। कारण आधी मागच्या वेळेला हार्दिक याने जी फलंदाजी केली होती, हार्दिक याच्या बॅट मधून जो स्ट्रोक निघाला होता असं वाटत होतं तो फील्डच्या आतमध्ये बाउन्स होईल, परंतु हवेचा झोत त्याला मदत मिळाली आणि चेंडू गेला सीमारेषा पार षटकार। आता मात्र आपण पाहतोय डावखुरा अविनाश विशाल तो अविनाश। पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, यष्टीरक्षकाच्या हातालाही चेंडू लागला नाही, फील्ड होते तोपर्यंत मात्र एक धाव मात्र अर्जित केली जात आहेत अविनाशाच्या बॅट मध्ये। आणि या ठिकाणी पंच दीपेश कोडू अवांतर धाव घोषित करताना व्हाईटच्या स्वरूपात आणि एक बाईटच्या स्वरूपात असे 1+1 दोन धावा आपल्या संघासाठी अर्जित होत असताना धावसंख्या मात्र होते आता 3। पहिलं षटक मार्गस्थ आहे विशाल पारधी याचं। आता मध्ये सामोरं जातोय 40+ तडाखेबाज फलंदाज उमेश घरत। सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी अनुभव खूप महत्वाचा आहे। आपल्या अनुभवाच्या जोरावरती आज खेळताना पाहतोय आपण उमेश घरत। आणि या ठिकाणी थ्रो मात्र थोडासा गचाळ थ्रो आपण पाहिला आणि त्याचाच फायदा घेण्यामध्ये एकदम चाणाक्ष असे फलंदाज अविनाश आणि उमेश। एक धाव मात्र एक्स्ट्रा मिळाली या एका धावेने, एक्स्ट्राच्या एका धावेने उमेश यांच्या फलंदाजीत अजून एक दुहेरी धावेची भर पडली। या दुहेरी धावेने धावसंख्या मात्र आपण वाढताना पाहतोय 7। 5 धावा। हॅलो 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 धन्यवाद। चला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया। पहिलं षटक मार्गस्थ आहे, सामोरं जातोय उमेश विशाल टू उमेश। गावदेवी स्पोर्ट्स कडून पहिलं षटक चांगल्या पद्धतीने खेळलं जाते। या ठिकाणी प्रमोद सानेच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र 5 झाला, एक धाव काही रोखू शकला नाही प्रमोद साने। या एका धावेने धावसंख्या मात्र आपण वाढते। आता मात्र धावसंख्या झालेली आहे 6। पहिलं षटक प्रगतीपथावरती काय होते आतापर्यंत जेवढे सामने होते पहिलं आणि दुसरं षटक मात्र चांगलं हाताळलं जातं। तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये मात्र एवढी हाणामारी केली जाते की जो रन रेट जो 7 ते 8 च्या सरासरीचा असतो तोच रन रेट आपण 14 ते 15 मध्ये जाताना पाहतोय। यस विशाल पारधी यांनी हॅट्रिक घेतलेलं 500 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं। चांगलं फिल्डिंग या ठिकाणी विशालने फॉलो थ्रू मध्ये आपल्या पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला। नक्कीच जर पायाला लागला नसता तर चौकार गेला असता। मात्र 2 धावा विशाल यांनी आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत। या 2 धाव्यांनी धावसंख्या मात्र पुढे जाते। धावसंख्या आपण पाहतोय 8। विशाल यासाठी जर हॅट्रिक घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। नक्कीच जे आपले खेळाडू आहेत, जे क्रीडा रसिक आहेत, आपण जे बक्षीस लावतायत ते बक्षीस मॅच संपल्यानंतर मात्र लगेच समालोचन कक्षामध्ये पोहोचवण्याची तसदी आपण घ्यावी। कारण या ठिकाणी अनाउन्समेंट होत असते, प्रत्येक खेळाडूला माहित असतं माझ्यासाठी किती बक्षीस लागलेलं आहे। आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अविनाश आणि उमेश घरत एक चांगली जोड आहे आपण पाहतो बिग बॉस या संघाकडून। आता मात्र
चांगला इम्पॅक्ट होता चेंडूचा, खूप छान पद्धतीने चेंडू हाताळला गेला विशाल याकडून आणि या निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 8 बिनबाद 8 आणि संधी देऊया आपण एक सुमधुर आवाज ऐकूया SK डीजेचा. जैसे तेवर हर कोई लेता फेवर अपनी अप्रोच ऊंची हम तो दुनिया के बॉस अगर अपनी है देसी रत्तों में फुल है एसी म्यूजिक सुनते हैं हाय हम तो दुनिया के बॉस बॉस हुक्म का इक्का बॉस लाखों का सिक्का बॉस हर जगह पर लिखता बॉस 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 Six pack का शहर का पास बस ब्रांड पहनता पास एटीट्यूड से बढ़ता पास 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 बॉस का खून बोलता नहीं खोलता और जब ये खोलता है तो ये बॉस एक एक कप फोड़ता है. चला मैदानामध्ये आपण 6वा सामना या ठिकाणी पाहत आहोत. मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून जे आपल्याला टी शर्ट दिले जात आहेत ते नक्कीच कंपल्सरी नसणार. आपण नेक्स्ट कारण लीग आहे, लीग मध्ये कंपल्सरी नसतं. आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय प्रेम, अतिशय चांगली स्टाईल आपण पाहतोय या ठिकाणी. झेल बाद झाला असता उमेशची खेळी संपुष्टात आली असती, परंतु हाताला ग्लोव्ज लागून चेंडू गेला फाईन लेगच्या दिशेने, चौकाराच्या दिशेने. 4 धावा येतात. या 4 धावांनी धावसंख्या मात्र इन्क्रीज होते 12. नक्कीच प्रेम याचा पुढचा चेंडू आपण पाहतो. उमेश घरत ऑन क्रीज. एका चौकारानंतर सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाते, धाडलं जाते चेंडूला मिड ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र पळून काढलेली आहे. या एका धावेने धावसंख्या मात्र होते 13. प्रेम एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळताना आपण पाहतो. जादुई बोटांची जादू आपण दाखवताना पाहतो प्रेम याला, कारण पहिला चेंडू टाकला होता तोच थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता. आता मात्र ब्लॉक होलला टाकलेला चेंडू होता. तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळला गेला चेंडू उमेश घरत याच्या माध्यमातून, कारण उमेश घरत याच्या पाठीमागे अनुभव दांडगा आहे. जेवढा अनुभव उमेश घरत याचा तेवढं वय ही कदाचित प्रेमचं नसेल. हीच ख्याती आहे आपल्या KPL ची. आता मात्र प्रेमला सामोरे जातोय तो अविनाश, डावखुरा फलंदाज अविनाश फ्रॉम बिग बॉस. काय आहे या KPL ची मजा बघा. बिग बॉसचे आपण संघमालक पाहतोय राजेंद्र घरत, हे बिग बॉसचे संघमालक आहेत आणि स्वतः राजेंद्र घरत ऑक्शनच्या निमित्ताने खेळतायत मात्र मारुती फायटर्स मधून. बघा किती खेळमेळीचं वातावरण आपण पाहतोय. कुशलजी भोयर एकदम खूप 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 हसतायत या ठिकाणी. आहे ही मजा आहे, हा आनंद आहे. आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने राजेंद्र घरत यांची आपण गोलंदाजी सुद्धा पाहिली मागच्या मॅच मध्ये. अगदी जीव तोडून खेळत होते, माहित होतं की माझ्या संघासाठी माझं स्थान काय आहे. नक्कीच या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी रन आउट होत आहेत अविनाश. अविनाशची खेळी संपुष्टात येते. या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या मात्र आपण पाहतोय स्थिर आहे ती मध्ये 13. आणि संधी देऊया आपण डीजेला. धन्यवाद डीजे. बिग बॉस आपल्या चमूमधील एक 12वा खेळाडू जरा समालोचन कक्षामध्ये पाठवा. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय अक्षय. ओके, अक्षय येतोय
फलंदाजीसाठी अक्षय आणि उमेश घरत ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण प्रेम. आतापर्यंत चांगले सेन्सिबल गोलंदाजी प्रेमच्या माध्यमातून होताना पाहतोय. यस, ओल्ड इज गोल्ड आणि नवं ते हवं असं म्हटलं जातं. प्रेम कडे पाहिलं तर एक नवीन खेळाडू, उभरता खेळाडू आपण या केपीएलच्या माध्यमातून पाहतोय. तर उमेश घरत एक अनुभवाने सज्ज असणारा असा हा खेळाडू, म्हणजेच ओल्ड इज गोल्ड. यस, नक्कीच जुनं ते सोनं आहे पण नवं तेही हवं आहे. कारण आपल्या गावाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर नक्कीच नवीन नवीन खेळाडू तयार होणे गरजेचं आहे आणि तेच उमेद आपल्याला दिसते ती प्रेम याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. उमेशला एकदम जखडून ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आता मात्र स्क्वेअर लेगच्या वरून वन बाउन्स, इट्स अ चौकार. चंदनी तुझ्या भालकेला मानाने कांदाला वाला, चंदनी तुझ्या भालकेला नक्कीच बिग बॉस यांनी आपलं स्वतःच गाणं या ठिकाणी रिलीज केलं आहे. नक्कीच त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या वेळेला तेच गाणं मात्र या ठिकाणी लावलं जाईल आणि या ठिकाणी पंच आपले दीपेश कुडू दोन्ही हात आपल्या जमिनीला समांतर करून अवांतर चेंडू असल्याची घोषणा करताना आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढते. प्रेम थोडीशी लेंथ चुकलेली कारण आधीच्या चेंडूवरती प्रेम याच्या चेंडूवरती चौकार आला स्क्वेअर लेगच्या वरून. आता मात्र थोडस लाईन लेंथ थोडीशी बिघडलेली होती. पुन्हा एकदा चेंडू धाडला जातोय ऑन साइडला आणि पुन्हा तीच चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू जातोय सीमारेषा, येतोय केपीएल चौकार. और कोई लेता फेवर, अपनी अप्रोच ऊंची, हम तो दुनिया के बॉस. धन्यवाद विजय. बघा अगदी 1 से बढ़कर 1 या ठिकाणी किमी ह्या एपीएल पर्व 3च्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण आपण पाहिलं की साई प्रसाद शिंदे गट असा एक संघ आहे. या संघाचे संघमालक आपण पाहतोय पवन पाटील आणि प्रसाद पाटील हे दोन्ही संघ मालक आहेत साई प्रसाद शिंदे गटाचे. मात्र दोन्ही संघ मालक जे खेळत आहेत, पवन पाटील खेळतोय स्वास्तिक 11 मधून तर प्रसाद पाटील खेळतोय जिजाऊ फायटर्स कडून. म्हणजे दोन्ही संघ मालक दोन्ही आपली टीम सोडून दोन्ही वेगवेगळ्या टीम मधून खेळतात. तसंच आधी पण आपण पाहिलं की राजेंद्र घरत हे स्वतः बिग बॉसचे ओनर आहेत, संघ मालक आहेत आणि खेळतात मात्र मारुती फायटर्स कडून. चला ही एकता आहे, हे खेळमेळीचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे. नक्कीच हाच आनंद अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक खेळाडूंमध्ये असणार आहे, यात काही शंका नाही. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती येतो तो आविष्कार. आपलं वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं दुसरं षटक. चेंडू धाडलं जाते फाईन लेगच्या दिशेने, चेंडू दन 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 करीत जातोय, येतोय केपीएल चौकार. हम तो दुनिया के बॉस, बॉस, हुक्म का इतना बॉस, लाखों का जिक्का बॉस, और जगह पुलिस का बॉस, 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 सिक्स पैक में शहर का बॉस, बस ब्रांड पहनता बॉस, एटीट्यूड से बढ़ता बॉस. धन्यवाद विजय, धन्यवाद. आतापर्यंत आपण स्कोर पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावरती. आतापर्यंत स्कोर आहे तो 26. आविष्कारचा पुढचा चेंडू अक्षय याच्यासाठी सुंदर चेंडू हाताळला गेला. पिचिंग एकदम परफेक्ट होते. बॉलचा आणि बॅटचा काही संगम झाला नाही, त्यामुळे निर्धाव चेंडू. लाईन आणि लेंथ जर बघितली आविष्काराची तर मागच्या चेंडूपेक्षा हा जो चेंडू हाताळला गेला त्याची पिचिंग परफेक्ट, इम्पॅक्ट सुद्धा परफेक्ट. आणि हर्षिता राकेश घरत यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलं जातं कोणत्याही मॅच साठी. आता मात्र फुल टॉस चेंडू मात्र वन बाउन्स करत सीमारेषा पार, चौकार. चौकारांची आतषबाजी होताना आपण पाहतो. बिग बॉस या संघाकडून संधी देऊया आपण SK डीजेला. बोलता नहीं फोड़ता, और जब ये खोलता है तो ये बॉस एक एक कप फोड़ता है. अब
अपनी के तारीफ करूं, ऊपर वाले से मैं डरूं, जे कोई बन गढ़ लैंड लॉर्ड उन्हें मार घुसंड नीचे मदर। धन्यवाद धन्यवाद डीजे आविष्कारला आपण पाहतोय एक चेंडू चांगला एक चेंडू चौकार अशा प्रकारचे आज आताच्या आपण रणनीती पाहतोय चेंडू हवेत लँड होतोय नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला जातोय एक धाव मात्र पूर्ण केली दुसऱ्या धावेचा यशस्वीरित्या प्रयत्न केला जातो फेकी होते तोपर्यंत 2 धावा मात्र बिग बॉसच्या संघाकडून अक्षय अँड उमेश घरत या दोन्ही एकदम चपळ बघा चित्यासारखे चपळ आहेत हे दोन्ही खेळाडू रनिंग बिटवीन द विकेट एकदम परफेक्ट आहे आणि जिथे 1 रन्स होते त्या ठिकाणी 2 धाव्यामध्ये कन्वर्ट केली तिसऱ्या धावेचा आपण प्रयत्न करत होते मात्र अचूक फेकी झाली आणि 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहतोय 32 नक्कीच खानवडे गावामध्ये वेगवेगळे उत्सव आपण पाहत असतो आता मात्र या ठिकाणी विशाल पारधी याला चकवून चेंडू येतोय समालोचन कक्षामध्ये सीमारेषा पार चौकार तत्पूर्वी काही घोषणा मी या ठिकाणी करू इच्छितो कारण खानवडे गाव म्हटल्यानंतर सर्व उत्सव अगदी आनंदाने थाटामाटात साजरे होत असतात होलिका उत्सव असू दे त्यानंतर श्रीराम जन्मांचा उत्सव असू दे म्हणजे रामनवमीचा उत्सव असू दे आता मात्र आपण पाहणार आहोत 22 मार्च ते 28 मार्च श्री साईराम मित्र मंडळ खानवडे यांच्या विद्यमानाने आपण गुढीपाडवा ते रामनवमी असा उत्सव खानवडे ते श्री क्षेत्र शिर्डी पालखीसह पदयात्रा सोहळा आपण पाहणार आहोत आता मात्र हवाई सफर केली जाते चेंडू मध्ये दम येतात 6 धावा फैन फॉलोअर अपने को कोई फर्क नहीं पड़ता वही है सबका करता डरता दिल का हूँ थोड़ा रंगीन पर भैंस के आगे न बजा मुझको धन्यवाद डीजे तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आपण पाहतोय 42 लॉस ऑफ 1 विकेट सुंदर क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आजच्या दिवसातील 6वा सामना वैयक्तिकरित्या प्रत्येक संघाचा पहिला सामना आतापर्यंत झालेला आहे आता जो 6वा सामना आहे तो नक्कीच प्रत्येक टीमचा पहिला सामना होणार आहे त्यानंतर मात्र दुसरी फेरी अर्थातच सेकंड राऊंड प्रत्येक टीमचा होईल आजच्या दिवसामध्ये आपल्याला एकूण 12 सामने खेळवायचे आहेत त्यातला हा 6वा सामना आहे म्हणजे वेळ खूप कमी आहे चला लगेच वेळ दवडू नका क्षेत्ररक्षण सजवून घ्या आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 42 चांगलं क्रिकेट या ठिकाणी होताना आपण पाहतोय उमेश घरत आणि अक्षय यांच्या बॅट मधून चांगले चौकार आणि षटकारांची आतषबाजी होताना पाहतोय कारण रखरखत ऊन आहे या उन्हामध्ये या रखरखत उन्हामध्ये धावांचा पाऊस कसा पाडायचा हे उमेश घरत आणि अक्षय या जोडीला मात्र नक्कीच माहित आहे तोच धावांचा पाऊस या ठिकाणी पाडला जातो आता मात्र प्रमोद साने पुन्हा एकदा अनुभव प्रमोद सानेच्या पाठीमागे खूप मोठा अनुभव आहे अगदी श्रीराम खानवडेची जी अ टीम असायची या अ टीम मध्ये चांगली कामगिरी करण्याची किमया केली होती तो अक्षय प्रमोद साने आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती होतो आपण वैयक्तिक कोण विसरते नारंगी एनसीसी नारंगीचं ग्राउंड आणि प्रमोद साने याच्या बॅट मधून निघालेल्या तब्बल 50 धावा आजही त्या स्मरणात आहेत आता मात्र गोलंदाजी मार्क वरती तोच खेळाडू आपण पाहतोय प्रमोद साने गोलंदाजीमध्ये किमया करावी लागेल कारण आता 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 42 चौथं षटक घेऊन येतो प्रमोद साने 42 धावा नक्कीच ह्या आता थोडस रोखावं लागेल कारण बिग बॉसचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय उमेश घरत आणि अक्षय अगदी जोशामध्ये जोमामध्ये प्रत्येक चेंडू सीमारेषे पलीकडे धाडण्याची क्षमता ह्या दोन्ही फलंदाजांकडे आहे प्रमोद उमेश पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार 1 बाउन्स चौकार धन्यवाद धन्यवाद पहिला चेंडूचा सामना
प्रमोद साने याच्या पहिल्या चेंडूवरती एक बिग हिट चौकार आपण पाहिला. आता मात्र पॉइंटच्या वरून चेंडू जातोय, कोणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आणि बॅक टू बॅक पुन्हा एकदा चौकार. उमेश घरत याच्या बॅट मधून चौकार येतो आणि आपण एक सुमधुर संगीत ऐकूया SKDJच्या माध्यमातून. धन्यवाद विजय. या ठिकाणी बॅक टू बॅक 3 जर चौकार उमेश घरत याच्या बॅट मध्ये आले तर मानस सुजित घरत यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. मी पुन्हा एकदा घोषित करतोय 3 चौकार मानस सुजित घरत 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि या ठिकाणी चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर अवांतर घोषित करतात दीपेश कुडू. आतापर्यंत प्रमोद साने याने 3 चेंडू हाताळले, 2 चेंडूवरती चौकार आणि तिसरा चेंडू हा थोडासा खराब हाताळला गेला. म्हणजे आतापर्यंत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रमोद सानेने 9 धावा मात्र या ठिकाणी खर्च केलेले आहेत. पुढचा चेंडू उमेश साठी पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पिचिंग एकदम परफेक्ट होते. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवला गेला, कारण प्रमोद याला माहित आहे उमेश घरत याची जास्तीत जास्त बॅट आहे ते ऑन साइडला. उमेश घरत हा उंच टोले मारण्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून थोडासा उजव्या साइडला चेंडू पिच करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रमोद साने यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू अतिशय सुंदर सीताफेने चेंडू टाकला होता. चोरटी रन घेण्याचा प्रयत्न केला होता अक्षय आणि उमेश यांच्या माध्यमातून, परंतु अक्षय या ठिकाणी रनआउट बाद होतोय. या विकेटच्या पतनानंतर धावसंख्या आपण पाहतोय 51. आतापर्यंत चौथ्या षटकातील 4 चेंडूंचा सामना मात्र या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. उरलेले 2 चेंडू आणि धावसंख्या मात्र आता आपण पाहतोय 51. पंकज स्ट्राइक साठी आपण पाहतोय. पंकज प्रमोद पंकज पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. पिचिंग परफेक्ट, लाईन परफेक्ट आणि निर्धाव चेंडू. या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिर 51. आता मात्र या इनिंग मधील नक्कीच शेवटचा चेंडू हाताळला जाईल प्रमोद सानेच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू खराब हाताळले गेले, कारण दोन्ही चेंडूवरती चौकार मात्र मारले गेले. त्यानंतर चांगली कमबॅक करताना आपण पाहिला प्रमोद साने याला. आता मात्र फील्ड होते, फेकी होते, तोपर्यंत 2 धावा मात्र अचूकरित्या पूर्ण केलेल्या आहेत. आता मात्र स्टंपला चेंडू आदळला गेला आणि या ओव्हर थ्रोच्या पुन्हा एकदा 1 धाव या ठिकाणी एक्स्ट्रा. थोडीशी चुकी झाली, कारण ज्या वेळेला बेल्स पडलेले असतात त्यावेळेला स्टंप आपल्या हातामध्ये घ्यायचा असतो. हेच दर्शवलं जाईल. जयकांत किंवा आमचे पंच आहेत आम्हाला या ठिकाणी घोषित करतील किती धावा आताच्या आम्ही घ्यायच्या आहेत, या ठिकाणी लिहायच्या आहेत. पंच दीपेश कुडू आणि जयकांत तरे 4. ओके 3 धावा. ओके या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती 3 धावा काढल्या गेल्या. 3 धावाने स्कोर झालेला आहे बिग बॉसचा 54 आणि 55 धावांचा टार्गेट दिलेला आहे. ते म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स खानिवडे. चला साई प्रसाद आणि स्वास्तिक 4 धावा. 4 ओके 4 धावांनी धावसंख्या मात्र आपण पाहतोय 55 आणि 56 धावाचं टार्गेट दिलं जाते गावदेवी स्पोर्ट्सला, कारण या शेवटच्या चेंडूवरती एकूण 2 धावा सहजगत्या पळून काढल्या. तिसरी धाव ही स्टंपला लागल्यामुळे तिसरी धाव पूर्ण केली. थ्रो होतो तोपर्यंत 4थी धाव मात्र कंप्लीट केली. या 4 धावांनी धावसंख्या 55, 56 टू विन. मी आमंत्रित करतोय साई प्रसाद आणि स्वास्तिक 11. साई प्रसाद शिंदे गट वर्सेस स्वास्तिक 11 दोन्ही संघाचे संघमालक प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि लगेच आपण टॉस करणार आहोत.
हे सेकंड फेरी, दुसरी फेरी मात्र लगेच सुरू होईल. चला टॉस बॉक्स मध्ये साई प्रसाद शिंदे गट वर्सेस स्वास्तिक 11. चला दोघांचे पण कर्णधार पटकन यायचं आहे. साई प्रसाद शिंदे गटचे कर्णधार मंद मंद पावलांनी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये येताना आपण पाहतो. विशाल घरत स्वास्तिक 11, सुनील अर्थात चापल दोघे सुद्धा मंद मंद पावलांनी येताना आपण पाहतोय. ज्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये वाट पाहतायत माझे साथी समालोचक. एक सुंदर आवाज, गोड आवाज, आदेश पाटील. चला लगेच क्षेत्ररक्षण पण सजवून घ्या, अगदी वेळ दौडू नका. ठीक, धन्यवाद परिजी कुडू सर यांना ऐकलं. तर दोन संघ आमने सामने आपल्याला बघायला मिळतील. एकीकडे साई प्रसाद हा संघ आपण बघतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र स्वस्तिक 11 जो मात्र आपण बघतोय स्वस्तिक मोबाईल यांच्याकडनं मात्र हा स्पॉन्सर्ड केलेला आहे. त्यानंतर साई प्रसाद हा संघ आपण बघतोय शिंदे गट ज्याला आपण प्रामुख्याने म्हणतोय प्रवणजी पाटील यांचा मात्र संघ आपल्याला बघायला मिळत आहे. नक्कीच केक स्माइल संघाचे संघमलग यज्ञची कुडू मात्र यांच्या शुभ असते ही नाणेफेकी आपल्याला बघायला मिळते. कट्टा असा कॉल आलेला आहे आणि छाप्पा असा कॉल आलेला आहे. स्वस्तिक 11 खांदेवाडी संघ. प्रथमतः सुनील चापल, थँक्यू सो मच. मला या ठिकाणी मात्र आपण संधी दिली. नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग. नक्की क्षेत्ररक्षण करत असताना मात्र पहिला सामना आपण ॲक्युरेट पद्धतीने खेळलेले आहेत. खुश आहेत संघावर? हो खुश आहे. नक्की संघ मालक यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर काय म्हणाल? संघ मालक म्हणजे आम्हाला टीम आमची घेऊन चालतो, एक नंबर माणूस आहे. नक्कीच यंदाचं पर्व आपण 3 बघतोय खानिवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि यंदाचं ग्राउंड सुद्धा खूप छान आहे. मात्र या ग्राउंड साठी मेहनत सुद्धा मला बघायला मिळते आणि त्या प्रयत्नांचं यश मात्र आपल्याला या मैदानाच्या बाबतीत बघायला मिळतंय. काय म्हणाल खानिवडे प्रीमियर लीग बाबत संपूर्ण आयोजकांबद्दल? खानोडा प्रीमियर लीग अशी आहे ना, ती सर्वात मोठीच होते आणि आपल्या सर्व युवा खेळाडूंनी मेहनत घेऊन ग्राउंड बनवलेला आहे. नक्कीच नक्कीच मेहनत दिसते मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये या स्पर्धेचा डंका चहू बाजूने आपल्याला ऐकायला मिळेल. नाणेफेकी जिंकलेले आहे स्वस्तिक 11 खानिवडे या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बघायला मिळतोय सुनील चापल. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देईन आणि त्यानंतर मात्र आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत कारण की इनिंग्स मात्र त्या ठिकाणी सुरुवात आहे. आणि नक्कीच आमच्या समालोचन कक्षेमधून आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्य रमेश चिकुडू हे मात्र आपल्याला बघायला मिळतील. परेश चिकुडू सर यांच्याकडे मात्र मी पुन्हा एकदा जातोय. धन्यवाद आदित्य पाटील. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लगेच ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले दीपेश जिकोडू आणि जयकांत तरे. लगेच या आधीचा जो जुना चेंडू होता तो प्रत्येक जुना चेंडू मात्र या ठिकाणी जमा करत राहा कारण आउटफील्डचा विचार केला तर प्रत्येक वेळेला आपल्याला जुना चेंडू मात्र द्यावा लागतो. आता मात्र आपण फलंदाजीसाठी जे ओपनर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अंकुश आणि आविष्कार. चला लगेच दीपेश जिकोडू जयकांतजी तरे घाई करायचे कारण अजून अर्धा पल्ला आपल्याला गाठायचा आणि जवळजवळ पाऊण दिवस आत्ताचा मात्र निघून गेलेला आहे. उरलेल्या पाव दिवसामध्ये आपल्याला अर्धा पल्ला गाठायचा आहे म्हणजे नक्कीच आपल्याला थोडं जलद गतीने जायचं आहे. चिताच्या चपलाईने आपल्याला या प्रत्येक सामन्यांचा आढावा घ्यावा लागेल. आजच्या दिवसातील एकूण 6 सामने अजून बाकी आहेत. वेळ खूप कमी आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ओपनर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आविष्कार आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अंकुश. गावदेवी स्पोर्ट्स संघ आणि बिग बॉस असा हा सामना
रंगलेला आहे. आपण एक आनंदाचा माहोल या खानिवडे गावामध्ये आज पाहतोय, कारण पंचकृषीतील त्यांच्या खानिवडे ग्रुप ग्रामपंचायतीमधील सगळ्या गावातील तरुण तरुणाई आज या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय. तब्बल 162 खेळाडू हे KPL मध्ये सहभागी आहेत. आणि आनंदाची गोष्ट, स्वास्तिक मोबाईल चे ओनर रुपेश घरत यांच्याकडून एक आनंदाची गोष्ट प्रत्येक खेळाडूला आलेले. आता मात्र स्क्वेअर लेगच्या वरून इट्स अ षटकार. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार आविष्काराच्या बॅट मधून तळपताना आपण पाहतोय. षटकार येतोय आणि संधी देतोय डीजेला. धन्यवाद डीजे. या ठिकाणी स्वस्तिक मोबाईलचे प्रोप्रायटर रुपेशजी घरत यांच्याकडून 162 खेळाडूंना एक लॉस टाकला जाईल आणि त्याच्यातून एक लकी विनर निवडला जाईल. नक्कीच एक खेळाडूला एक चांगलं गिफ्ट हॅम्पर मिळेल. आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आविष्कार याचा सेम टू सेम डिलिव्हरी टाकली होती पंकज याच्याकडून. आधीचा मात्र स्वीप शॉट खेळला गेला, स्क्वेअर लेगच्या वरून चौकार गेला. आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु निर्धाव चेंडू. या ठिकाणी 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय 6. सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी, गिफ्ट हॅम्पर रुपेश घरत यांच्या माध्यमातून मिळणार आहे. एक लकी खेळाडू मात्र निवडला जाईल. दरम्यान भानुदास तरे यांचं आगमन होतंय. चेंडू जातोय गली दिशेने, फील्ड होते. एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. या एका धावेने धावसंख्या आपण वाढताना पाहतोय. ती होते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावसंख्या होते 7. आपण सामना पाहतोय बिग बॉस वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स. गावदेवी स्पोर्ट्सची ओपनर बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय अंकुश आणि आविष्कार. अंकुश यांनी पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा षटकार ठोकला. त्यानंतर मात्र आविष्कार त्यानंतर मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटचा आणि बॉलचा संगम झाला नाही. निर्धाव चेंडू केला. त्यानंतर सेन्सेबल क्रिकेट खेळलं गेलं. एक धाव पूर्ण केलं. कारण माहितीये की धावा जर पूर्ण करायच्या असतील तर षटकाराबरोबर 1 धाव 2 धावा ह्या सुद्धा आपल्याला काढाव्या लागतात. कारण ते क्रिकेटच्या लाईफ लाईन आहेत. स्ट्राइक रोटेशन करणे खूप महत्वाचं आहे, कारण हा संघ आहे. एकटा हा संघाला जिंकू देऊ शकत नाही. सगळ्यांनी एकी केली तर मात्र नक्कीच संघ जिंकू शकतो. हेच सेन्सिबल क्रिकेट आता आपण पाहतोय. आविष्कार आणि अंकुश यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती मात्र सज्ज आहे पंकज. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं सुद्धा पहिलं षटक घेऊन पंकज टू अंकुश. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, सेम टू सेम स्ट्रोक, स्क्वेअर लेगच्या वरून आरपार येतोय षटकार. धन्यवाद विजय. आपण पाहतो 4 षटकामध्ये तब्बल 56 धावा चेस करायच्या आहेत गावदेवी स्पोर्ट्सला. म्हणजे षटका गणित जवळजवळ 14 धावा राखायच्या आहेत. आतापर्यंत 13 धावा पूर्ण केलेल्या आहेत अंकुश आणि आविष्कार यांनी. आता मात्र चांगली डिलिव्हरी म्हणावी लागेल पंकज यांची. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, परफेक्ट पिचिंग होती. निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण स्थिर होताना पाहतोय 13. पंकज टू अंकुश, दोन्ही खेळाडू एक षटकार मारून अजूनही मैदानामध्ये आपण दाखल होतो. आता मात्र एक सुंदर झेल घेण्याचा चान्स पंकज यांना आला होता, मात्र निर्धाव चेंडू. या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. अजूनही दोन्ही बाजूने सामना आपण पाहतोय. तत्पूर्वी देऊया संधी आपण SK डीजेला.
धन्यवाद विजय. आता मात्र आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अविनाश. लेफ्ट आर्म बॉलर आपण क्रीज वरती पाहतोय अविनाश. फलंदाजी करताना मात्र अविनाशला जास्त स्ट्रोक मात्र मारता आलेले नाहीत. गोलंदाजीमध्ये चमक दाखवता येईल काय? अविनाश टू आविष्कार. आणि या ठिकाणी चेंडूला धाडलं जाते, हवाई सफर केली जाते, आर पार येतोय आविष्कारच्या बॅट मधून षटकार. धन्यवाद धन्यवाद विजय. आविष्कार याच्या बॅट मधून आपण दोन षटकार पाहतो. पहिला षटकार मारला तो पंकज आला, तो सुद्धा पहिल्या चेंडूवरती, पंकजच्या पहिल्या चेंडूवरती आविष्कारांनी षटकार मारला स्क्वेअर लेगच्या वरून. आता मात्र अविनाशच्या पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा आविष्कार कामगिरी केलेली आहे आणि षटकार ठोकला तो फाईन लेगच्या वरून. म्हणजे एक षटकार आला तो स्क्वेअर लेगच्या वरून, दुसरा षटकार आला तो फाईन लेगच्या वरून. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारण्याची किमया करतोय आविष्कार. आतापर्यंत वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय आविष्कार. अविनाश टू आविष्कार पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आविष्काराच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी एक धाव, नो चेंडू. मला वाटतं क्रीजच्या बाहेर चेंडू पिच झाला, नक्कीच त्याच्यामुळे पंच दीपेश कुडू यांच्या माध्यमातून नो चेंडू घोषित केला जातोय. नो +1 आणि फ्री हिटचा इशारा पंच दीपेश कुडू यांच्या माध्यमातून होताना पाहतो. आता मात्र फ्री हिट असेल, संधी दिली जाते अंकुश याला. फुल टॉस चेंडू कन्वर्ट केला होता, एक धाव मात्र पूर्ण केलेले, फेकी होते, क्षेत्ररक्षण होते, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अंकुश आणि आविष्कार अगदी नावाजलेली जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. चांगले रन्स, धावांचा पाऊस मात्र येताना आपण पाहतोय. धावसंख्या होते ती 23. 14ची रणगती आपल्याला आखायची आहे. प्रत्येक षटकाच्या गणित 14 धावा मात्र खेचायच्या आहेत. अविनाश टू अंकुश. आता मात्र बॅटची कडा लागून चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या दास्तानामध्ये आणि या ठिकाणी अंकुशची खेळी संपुष्टात. अंकुश जातो बॅक टू द डगआउट. एका गड्याच्या मोबदल्यानंतर धावसंख्या 23. और कोई लेता फेवर, अपनी अप्रोच ऊंची, हम तो दुनिया के बॉस, अगर अपनी है देसी, ट्रकों में फुल है एसी, म्यूजिक सुनते हैं हाय, हम तो दुनिया के बॉस बॉस, हुक्म का इक्का बॉस, लाखों का सिक्का बॉस, और जगह पर लिखा बॉस 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 बॉस, सिक्स पैक में शहर का बॉस, बस ब्रांड पहनता बॉस, एटीट्यूड से बढ़ता बॉस बॉस बॉस, बॉस का खून बोलता नहीं. धन्यवाद धन्यवाद डीजे. या ठिकाणी घोषित केले जाते की 22 मार्च पासून जी पदयात्रा सोहळा आहे त्याचे फॉर्म मात्र 20 तारखेपासून भरले जातील, याची नोंद घ्यायची आहे भाविकांनी. आता मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच दीपेश कुडू या ठिकाणी अवांतर धाव घोषित करताना या अवांतर धाव्याने धावसंख्या मात्र इन्क्रीज होते 24. 20 फेब्रुवारी पासून फॉर्म भरले जातील. ज्या भाविकांना खानिवडे ते श्री क्षेत्र शिर्डी हा जो प्रवास पालखी सोहळ्याचा प्रवास करायचा आहे त्यांनी मात्र 20 तारखेपासून फॉर्म भरायचे आहेत. अविनाश टू प्रमोद. पुन्हा एकदा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू हाताळला जातो अविनाश यांच्या माध्यमातून, कारण अविनाशला माहिती आहे फलंदाजीसाठी स्ट्राईक वरते प्रमोद साने. एनसीसीचं ग्राउंड 50 धावा अजूनही त्या सर्वांच्या स्मरणामध्ये आहेत, कारण हिट करण्याची क्षमता प्रमोद सानेकडे आहे. प्रमोद सानेचं क्षेत्र पाहिलं तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग यांच्या मधून षटकार ठोकण्याची किमया क्षमता ही प्रमोद सानेमध्ये आहे.
सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते। या ठिकाणी प्रमोद सानेच्या माध्यमातून व्ही शेप मध्ये स्ट्रोक करून एक धाव मात्र पूर्ण केली जाते। या एका धावेने धावसंख्या 26, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा। आतापर्यंतचा रेकॉर्ड आपण पाहतोय की विलास ज्या ज्या टीम मध्ये असतो ती टीम मात्र फायनल मध्ये प्रवेश करत असते। नक्कीच विलासला घेण्यामध्ये औक्षण करताना विलास आमच्या टीम मध्ये यावा अशी प्रत्येकाची आपण म्हणतो की औक्षण करणं झुंबड लागलेली असते, कारण उत्कृष्ट कॅचर म्हणून विलासकडे पाहिलं जातं। आता मध्ये पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आविष्काराच्या माध्यमातून। निर्धाव चेंडू दुसरं, आता मात्र चेंडू शिल्लक आहे 13 आणि धावा हव्या आहेत त्या 30। 13 चेंडू 30 धावा। अविनाश याचा आपल्या षटकातील पुढचा चेंडू, अर्थातच दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू। पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीने सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहिलं, फेकी होते तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केलेला। आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा हव्या आहेत 29। 14.50 रन रेट। कोई बने घड़ा लैंड लॉर्ड उन्हें मार घुसंड नीचे मदरू। हम हरियाणा के इकलौते किंग, बोलते अपनी फैन फॉलोअर। अपने को कोई फर्क नहीं पड़ता, हुई है सबका करता डरता। दिल का हूँ थोड़ा रंगीन पर भैंस के आगे न बजाता भी। मुझको तो तू आगे पसंद, कम ऑन बेबी डोंट बी मीन। आजा तने सैर करा दूं, गुच्ची लूं तने दवा दूं। अक्षय कुमार तो भाई अपना, बोल तो सही फोटो करा दूं। बॉस हुक्म का इतना बॉस, लाखों का सिक्का बॉस, और जवाब लिखा बॉस 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 बॉस। धन्यवाद डीजे। आता मात्र आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय। गेल्या वर्षी चालबाज 11चा बादशाह संघ मालक संदीप ठाकूर आता मात्र बिग बॉस मधून खेळताना पाहतोय। गोलंदाजी मार्क वरती संदीप ठाकूर। आविष्कार यांनी सुंदर सेन्सिबल पद्धतीने खेळून काढलेले चेंडू आहे, एक धाव मात्र पूर्ण केलेले। आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावा हव्या त्या 28। 11 चेंडू आणि 28 धावा। 15.27चा रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय। नक्कीच प्रत्येक षटकाने 2 चेंडू मात्र आपल्याला बाउंड्री लाईनच्या पार धाडावे लागतील तरच कमबॅक करू शकतोय गावदेवी स्पोर्ट्स। चेंडू शिल्लक आहेत 11, धाव्या हव्या आहेत 28। आता मात्र फुल टॉस चेंडू चांगल्या पद्धतीने मिड विकेटच्या वरून चेंडू खेळला गेला, क्षेत्ररक्षण होते, एक धाव मात्र पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। प्रमोद साने आणि आविष्कार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही तितकीच चांगली जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। 2 धावा चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या, 2 धावांनी धावसंख्या मात्र आता रिक्वायर्ड रन रेट 26। आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दयानंद घरत, चांगली फेकी चांगली फिल्डिंग आपण दयानंद घरतच्या माध्यमातून पाहिले आहे। हाच आनंद आहे केपीएलचा। आपण पाहतो अगदी लहान मुलं पण खेळतायत, वरिष्ठ मंडळी पण खेळतायत, त्याच्यामुळे 2 पिढ्यांमधलं अंतर कमी केलं जाते। आणि या ठिकाणी हवाई सफर षटकार प्रमोद साने याच्या बॅट मधून येतोय, उत्तुंग षटकार। धन्यवाद दीदी, धन्यवाद। आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 9, धावा हव्या आहेत 20। गोलंदाजी मार्क होते संदीप ठाकूर। पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळला गेला संदीप ठाकूर याच्या माध्यमातून। निर्धाव चेंडू, आता मात्र चेंडू 1 ने कमी होतो, धावा मात्र स्थिर आहेत। चेंडू शिल्लक आहेत 8, धावा हव्या आहेत 20। 8-20 स्ट्राइक वरती पाहतोय आपण प्रमोद साने। आता मध्ये सुंदर पद्धतीने क्रिकेट मध्ये काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जाताना आपण पाहतोय। एक धाव पळून पूर्ण केलेली आहे, फील्ड होते तोपर्यंत दुसरी धाव
व्यवस्थितरित्या ब्युटिफुलरित्या पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावसंख्या मात्र वाढताना पाहतो. आता मात्र रिक्वायर्ड स्कोर आहे 18. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 18 धावा. प्रत्येक सामने आपण पाहतोय अगदी स्कोर जास्त झाला तरी पण सामना मात्र एक अत्यंत चुरशीचा होतो. स्कोर कमी झाला तरी पण सामना मात्र चुरशीचा होतोय. हाच आनंद आहे, हीच मजा आहे, हेच मनोरंजन आहे केपीएल च्या माध्यमातून आपण होताना पाहतो. चला लवकर, चेंडू शिल्लक आहेत 7 धावा हव्यात 18. 7 चेंडू 18 धावा. संदीप ठाकूर यांच्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी संदीप ठाकूर सज्ज. आणि आता मात्र त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय होते. प्रमोद साने याची खेळी संपुष्टात. आता मात्र शेवटचा षटक, धावा हव्यात त्या 18. जैसे तेवर और कोई लेता फेवर, अपनी अप्रोच ऊंची, हम तो दुनिया के बॉस, अगर अपनी है देसी, रत्तों में फुल है एसी, म्यूजिक सुनते हैं हाय, हम तो दुनिया के बॉस बॉस, हुक्म का इक्का बॉस, लाखों का सिक्का बॉस, और जगह को लिखता बॉस 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 बॉस. Six men में शहर का पास, बस ब्रांड पहनता पास, एटीट्यूड से बढ़ता पास, पास पास. बॉस का खून बोलता नहीं खोलता है, और जब ये खोलता है तो ये बॉस एक एक कप फोड़ता है. अब अपनी के तारीफ करूं, ऊपर वाले से मैं डरूं, जे कोई बन गढ़ लैंड लॉर्ड उन मार घुसंड नीचे मदरू. हम हरियाणा के इकलौते किंग, बोट अपनी फैन फॉलोअर. धन्यवाद धन्यवाद विजय. आता मात्र आपण अनबिलिव्हेबल आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय दयानंद घरत. खूप दिवसांनी दयानंद घरातला मी गोलंदाजी करताना पाहतोय. चेंडू शिल्लक आहेत 6 म्हणजे एक षटक शिल्लक आहे आणि धावा हव्यात त्या 18. या रोखण्याची किमया मात्र दयानंद घरत याला करावी लागेल. कारण क्रिकेट पाहिलं तर ह्या क्रिकेट मध्ये आविष्कार आतापर्यंत 2 षटकार आविष्कार याच्या बॅट मधून आलेले आहेत. आविष्कार यांनी 20 धावा खर्च केल्या होत्या स्वतः गोलंदाजी करताना. त्याच 20 धावा कमवण्याची नामी संधी आविष्कार याला चालून आलेली आहे. कारण गोलंदाजी मार्क वरती आहे दयानंद घरत. चेंडू शिल्लक आहेत 6 धावा हव्या आहेत 18. 6 18. दयानंद टू आविष्कार. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी पंच दीपेश कुडू. हिट विकेट. यस, या ठिकाणी हिट विकेट. आविष्कारची खेळी संपुष्टात येते मात्र अवांतर धावेने. एक धाव मात्र आपण पाहतोय. आता मात्र चेंडू यस, आता आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत 6 धावा हव्यात 17. आपण बॅट्समन बॅटर पाहतोय. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण विशाल, तर स्ट्राईक साठी आपण पाहतोय रामदास. रामदासला लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. लेदर क्रिकेटच्या माध्यमातून रामदासची खेळी आपण नेहमी पाहत असतो. आता मात्र रामदासला किमया करावी लागेल, ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. कारण चेंडू शिल्लक आहेत 6. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळून चालणार नाही, हाणामारी करावी लागेल. चेंडूला धाडावं लागेल, सीमारेषेच्या पार धाडावं लागेल. दयानंद रामदास. आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू जास्तच बाहेर, त्याच्यामुळे पंच अवांतर घोषित करतायत. धावा शिल्लक आहेत आता 16 आणि चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडू 16 धावा.
काय रंगत आणली जाते मॅच मध्ये. दयानंद घरत यांच्याकडून कम बॅक केलं जाते. चांगला चेंडू हाताळला गेलाय. चेंडू शिल्लक आहे आता 5 धावा हव्यात त्या 16. 5-16. 2 खराब चेंडू हाताळले गेले दयानंद घरत यांच्या माध्यमातून. मात्र त्यानंतर पुन्हा कम बॅक करत एक चांगला चेंडू हाताळला गेला दयानंद घरत यांच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत आपण पाहतोय 5. दयानंद टू रामदास. फुल टॉस चेंडू या ठिकाणी एक धाव पूर्ण करायचं, कारण विशालला माहिती आहे माझी स्ट्राईक खूप महत्वाची आहे आणि या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जाते आणि पंच दीपेशकडून वाईट घोषित करतात. एक अवांतर धाव आणि एक धावण्याची एक्स्ट्रा धाव, अशा एकूण 1+1 2 धावा. आता चेंडू मात्र शिल्लक आहेत तेवढेच 5 आणि धावा मात्र कमी होताना पाहतोय. धावा हव्यात त्या 14. 5 चेंडू 14 धावा. विशाल स्ट्राईक वरती आहे. आयकॉन खेळाडू आहे गावदेवी स्पोर्ट्सचा विशाल. विशाल पारधी. दयानंद घरत टू विशाल पारधी. 5 चेंडू 14 धावा. चांगलं हवेत खेळलेला स्ट्रोक आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि यामध्ये चुकी केली जाते. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मात्र 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 3 धाव्याने मात्र या ठिकाणी स्कोर आपण पाहतोय. आता धावा हव्यात त्या 11. चेंडू शिल्लक आहेत 4. 4 चेंडू 11 धावा. 4ही चेंडू जर सुंदररित्या हाताळले गेले दयानंद घरत यांच्या माध्यमातून तर नक्कीच बिग बॉस पहिल्या फेरीतील पहिला विजय आपला घोषित करतील. परंतु जर एखादा खराब चेंडू हाताळला गेला षटकारासाठी किंवा चौकारासाठी जर चेंडू गेला तर नक्कीच मॅच इन और आउट अशा पद्धतीमध्ये होऊ शकते. आता मात्र हवाई सफर केली जाते. रामदास याच्या बॅटमधून आलेला खणखणीत षटकार. धन्यवाद विजय. धावा 5. चेंडू शिल्लक आहे 3-5 आणि या ठिकाणी बॅटची कडा लागून चेंडू गेला होता. फील्ड होते तत्पूर्वी एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली जात आहेत. या एका धावेने आता मात्र धाव्या हव्यात त्या 4. चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू 4 धावा. स्ट्राईक वरती पाहतोय आपण विशाल पारधी आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय एक अनुभव असलेला दिग्गज गोलंदाज दयानंद घरत. एक उभरता खेळाडू विशाल पारधी हा बॅटरच्या भूमिकेत फलंदाजीसाठी सज्ज आहे. तर गोलंदाजी मार्क वरती दयानंद घरत, जुना जाणता क्रिकेटर दयानंद घरत. आणि या ठिकाणी घुटना टेक तमाशा देत प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता विशाल पारधी याच्याकडून. फील्ड होत होतो पण विशाल पारधी यांनी 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावाने आता मात्र क्रिकेटमध्ये अजून रंगत वाढली जाते, कारण चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावा हव्या आहेत 2. 1 धाव काढली तर दोन्ही संघांना 1-1 पॉइंट मिळेल. गुणतालिकेमध्ये दोन्ही संघ 1-1 पॉइंटने आपण पाहूया. आणि समजा 2 धावा निघाल्या तर सामना जाईल गावदेवी स्पोर्ट्सच्या बाजूने आणि जर निर्धाव चेंडू आला तर सामना जाईल बिग बॉसच्या बाजूने. अजूनही सामना तोलामोलाचा आहे, बॅलेन्सिंग आहे. दयानंद घरत टू विशाल पारधी. नक्कीच जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा या दोन्ही संघांसाठी. चांगलं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 56 धावांचा टार्गेट चेस करताना शेवटच्या क्षणी मॅच अंतिम टप्प्यामध्ये आहे. शेवटचा चेंडू धावा हव्यात 2. 1 चेंडू शिल्लक, धावा हव्यात 2.
स्कोर जर लेवल झाला, समजा 1 रन्स या चेंडूमध्ये काढली तर 1-1 पॉइंट मिळेल. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय, चेंडू येतोय मिड ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का, फेकीच झाली. तत्पूर्वी 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या. रामदास आणि विशाल यांनी 2 धावा पळून पहिला विजय आपल्या संघासाठी आणून दिलेला आहे. गावदेवी स्पोर्ट्स 2 गुणांची भर करतोय गुणतालिकेमध्ये. आणि ह्या सामन्यामध्ये चला लगेच दुसरा सामना साई प्रसाद वर्सेस स्वास्तिक. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, यानंतर आपण पुढचा एक गोड आवाज ऐकूया. आदेश पाटील.